नमस्कार, मी प्रशांत सोनार. हॅलो 24 तास या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमी चर्चा करत असतो, ती म्हणजे अर्थ असेल, शिक्षण असेल किंवा करिअर असेल, या विषयांवर आपण चर्चा करत असतो. अर्थातच अर्थ मिळवण्यासाठी म्हणजेच करिअर घडवण्यासाठी शिक्षणाचा महत्त्वपूर्ण असा भाग असतो आणि ज्या विषयांवर आज आपण विशेषतः चर्चा करणार आहोत आणि तो विषय आहे पालकांशी देखील संबंधित. तुमच्या पाल्याचा लक्षवेधी विकास कसा केला जाणार किंवा कसा करावा या संदर्भात मार्गदर्शन घेणार आहोत आणि अर्थातच हे मार्गदर्शन असतं ते तज्ज्ञांकडनं आणि यासाठी दोन तज्ज्ञ आज आपल्याकडे आलेले आहेत. प्राध्यापक चंद्रशेखर बेहरे सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. त्याचबरोबर पूनम वैद्य देखील आपल्यासोबत आलेले आहेत. नमस्कार. प्राध्यापक चंद्रशेखर बेहरे हे स्वतः एमकॉम गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्याचबरोबर बेहरेज क्लासेसचे संस्थापक देखील आहेत. 11वी ते एमकॉम CS असं त्यांचं शिक्षण आहे आणि ते विद्यार्थ्यांना मुळात शिकवतात. या संदर्भात 43 वर्षात जवळपास 50,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडनं शिक्षण घेतलं आहे. 1 लाख, जर आपण वेळेचा जर तुलना केली तर 1 लाख तासांपेक्षा जास्त वेळ हे त्यांनी शिकवलेलं आहे. त्यामुळे शिक्षणाचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्याचबरोबर केमिस्ट्री ऑफ सक्सेस या विषयावर देखील ते व्याख्यानमाला देतात, कारण नुसतं शिक्षण घेऊन चालत नाही तर यश देखील संपादन करणं आवश्यक असतं. आपल्यासोबत दुसरा तज्ज्ञ जे आहेत, मगाशी मी म्हटलं तसं पूनम वैद्य यांना तुम्हाला कुठेतरी तुम्हाला त्यांचा चेहरा ओळखीचा देखील वाटत असेल, कारण त्या निवेदिका आणि पत्रकार म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. विविध वाहिन्यांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि सध्या त्या कॅलिडस मीडिया अँड आर्ट्स अकॅडमीच्या संचालिका आहेत. पूनम यांनी सुंदर माझं घर असेल किंवा यंगिस्तान यासारख्या सिरियलमध्ये, चित्रपटांमध्ये देखील काम केलेलं आहे. त्या व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट देखील असून अनेक विद्यार्थ्यांना व्हॉइस मॉड्युलेशन प्रशिक्षण त्यांनी दिलेलं आहे आणि देशभरातील अनेक बिझनेस सेमिनार देखील त्यांनी स्वतः कंडक्ट केलेत. त्यांच्या त्या मेंटर देखील राहिलेल्या आहेत आणि अशा पद्धतीचे दोन मोटिवेशनल स्पीकर आज आपल्यासोबत आहेत. पूनम मॅडम, मी सुरुवात तुमच्यापासून करेल. मुळात या आजच्या कार्यक्रमाचा कोणता उद्देश तुम्ही डोळ्यासमोर ठेवला आहे? आज आम्ही MQ टेस्ट बद्दल बोलायला इथे आलेलो आहोत, कारण पालकांना एक माफक अपेक्षा असते की आपली मुलं ही सुसंस्कृत, सुशिक्षित व्हावीत आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी व्हावीत. पण हे करायचं कसं, ह्यासाठी त्यांच्यासमोर आणि विद्यार्थ्यांसमोर खूप साऱ्या अडचणी येतात आणि MQ टेस्ट त्याचं एक उत्तम सोल्युशन असू शकतं. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सायकॅट्रिस्टच्या एका सभेमध्ये म्हटलं होतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपण मुलांच्या जडणघडणीमध्ये काही काम करू शकतो का, आणि MQ टेस्ट त्याचं उत्तर असू शकतं. कारण 200पेक्षा जास्त रिसर्च पेपरवरती MQ टेस्टच्या टीमनी काम केलं. अनेक सायंटिस्ट आहेत, सायकॅट्रिस्ट आहेत, त्यांनी आपले रिसर्च पेपर सबमिट केलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यांचंच ओव्हरऑल एक असं म्हणणं आहे की अगदी लहान वयापासून आपण जर मुलांच्या जडणघडणीवर काम करू शकलो तर त्यांच्या इनहेरंट ॲबिलिटीज ज्या असतात त्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आपण विकसित करू शकतो आणि अभ्यासामधले बरेचसे क्वेश्चन्स असतात त्याच्यावर सुद्धा आपण काम करू शकतो. तर MQ टेस्ट त्याचं एक उत्तर असू शकतं. 25,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि तुम्ही सुद्धा आपल्या घरात जर लहान मुलं असतील 8 ते 9 वर्षापासून त्यांना त्याचा लाभ देऊ शकता. नक्कीच. बेहरे सर, तुमच्याकडनं मला जाणून घ्यायचं की मुळात या टेस्टची संकल्पना काय आहे? तर जीवनामध्ये यशस्वी जर व्हायचं असेल तर जीवनविषयक कौशल्य विकसित करणं हे आवश्यक असतं. जीवनाचा पहिला टप्पा कुठला, तर आपण आपलं शिक्षण व्यवस्थित पूर्ण करणं, मेरिटोरियस मार्क्स मिळवून पूर्ण करणं, हा पहिला टप्पा. शिक्षणात यशस्वी होण्याकरता शैक्षणिक कौशल्य विकसित केलेली असायला पाहिजेत. आपण मुलांना सांगतो की अरे अभ्यास कर, जास्तीत जास्त अभ्यास कर, म्हणजे तुला खूप मार्क मिळतील. त्याला वेगवेगळ्या प्रकारे मोटिवेट करायचा प्रयत्न करतो. सगळे रँडम एफर्ट्स असतात. विद्यार्थ्याला आपण कधी हे सांगत नाही की अभ्यासाची नेमकी पद्धत, आयडियल मेथॉडॉलॉजी काय असेल. तर ही अभ्यासाची नेमकी पद्धत सांगण्याचा प्रयत्न या MQ टेस्ट माध्यमाद्वारे केला जाणार आहे. दुसरा टप्पा जीवनाचा असतो व्यावसायिक किंवा नोकरीविषयक यश. ते जर मिळवायचं असेल तर व्यावहारिक कौशल्य ही विकसित केलेली असायला लागतात. मग त्यामध्ये रिझनिंग ॲबिलिटी येते, डिसिजन मेकिंग ॲबिलिटी येते, स्ट्रेस मॅनेजमेंट येतो. ह्या सगळ्या गोष्टी
या सगळ्या गोष्टींवरती या MQ टेस्टद्वारे प्रकाश टाकला जातो. आणि शेवटी समाजात यशस्वी व्हायचं असेल तर सामाजिक कौशल्य, ज्याला आपण बिहेवियरल इंटेलिजन्स म्हणतो, तो डेव्हलप करण्याचं कामसुद्धा या माध्यमाद्वारे होतं. वेगळ्या टेक्निकल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर महत्त्वाचे असे 5 क्वेश्चन्स असतात. पहिला क्वेश्चन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, इंटेलिजन्स क्वेश्चन, बुद्धिमत्ता निर्देशांक. नुसता बुद्धिमत्ता निर्देशांक चांगला असून चालत नाही, तर त्याच्या बरोबरीने एफिशियन्सी क्वेश्चन चांगला असायला लागतो. म्हणजे तुम्ही जर 3 तास काम केलं तर त्यात तुम्ही 3 तासांचं काम करता का रखडवता काम तुम्ही 1 तासाचं काम 3 तासामध्ये करता. उदाहरणार्थ 1 तास तुम्ही वाचन केलं तर किती पानं वाचता, अर्धा तास तुम्ही लिहिलं तर किती ओळी लिहिता, 1 तास तुम्ही मुद्दे पाठ करण्याचा प्रयत्न केलात तर क्वांटम काय असतो पाठांतर केला त्याचा, कॉम्प्रिहेंडिंग स्किल्स तुमची काय आहेत. त्यानंतरचा दुसरा क्वेश्चन तो एफिशियन्सी क्वेश्चन नंतर इफेक्टिव्हनेस क्वेश्चन. क्वालिटी पाहिली जाते त्याच्यामध्ये. तुमची उत्तरं तुम्ही जी देताय त्याची मांडणी चांगली करताय का, सुबक करताय का, प्रेझेंटेशन देताना तुम्ही जे बोलता ते इफेक्टिव्ह बोलता का, इन्फ्लुएन्शियल टॉक ज्याला म्हणतात तो तुमच्याकडनं घडतोय का, लिंग्विस्टिक प्रोफिशियन्सी तुमच्याकडे आहे का. त्यानंतर इमोशनल इंटेलिजन्स क्वेश्चन. याच्यामध्ये बिहेवियरल ॲप्रोच, बिहेवियरल इंटेलिजन्स मुलाचा मेजर केला जातो. आणि सगळ्यात शेवटी येतो एनर्जी क्वेश्चन, की जास्तीत जास्त काम करण्याची क्षमता ही तुमच्यामध्ये विकसित झाली आहे का. या क्वेश्चनच्या पलीकडे ॲडव्हर्सिटी क्वेश्चन येतो, अडचणींवर मात करण्याची ॲबिलिटी. बेटरमेंट क्वेश्चन येतो, फार छान वाक्य आहे, गुड कॅन बी बेटर्ड, बेटर कॅन बी बेस्टेड अँड बेटर दॅन द बेस्ट एक्झिस्ट बियॉन्ड द बेस्ट. स्वतःला कायम इम्प्रूव्ह करत राहण्याची आपल्याला हौस असायला पाहिजे, इच्छा असायला पाहिजे, जुनून असायला पाहिजे. तो बेटरमेंट क्वेश्चनमधनं प्रतीत होतो. त्यानंतर क्युरिऑसिटी क्वेश्चन, आपल्या समोर येणाऱ्या सगळ्या गोष्टींबद्दल ज्या आपल्या व्यवसायाशी अभ्यासाशी निगडीत आहेत त्याबद्दल जास्तीत जास्त जाणून घ्यायची आपली इच्छा क्युरिऑसिटी क्वेश्चनमधनं प्रतीत होते. आणि त्यानंतर डिसेन्सी क्वेश्चन, डिजिटल इंटेलिजन्स क्वेश्चन. तर हे सगळे क्वेश्चन्स आपल्या पाल्याचे मेजर केले जातात MQ टेस्टद्वारे. आता मुद्दा असा आहे की हे क्वेश्चन्स वाढवता येत नाहीत का. ते क्वेश्चन वाढवण्याच्याही पद्धती आहेत. त्याही पद्धती आम्ही आमच्या MQ टेस्ट कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना समजून सांगतो. नॉट ओन्ली दॅट, त्यांच्याकडनं आम्ही एक्सरसाइजेस करून घेऊन त्यांचे क्वेश्चन्स विकसित करण्याचा प्रयत्न करतो, की जेणेकरून त्यांची जडणघडण आयुष्यात यशस्वी होण्याकरता अगदी परफेक्ट होईल. नक्कीच तुम्ही जे सांगताय ना, खरं तर हे पालक म्हणूनही आम्हाला उपयोगी आहे. त्याचबरोबर आपल्या व्यक्तिगत जीवनात किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये देखील या गोष्टी महत्त्वाच्या असतात. म्हणजे फक्त विद्यार्थी घडवण्यासाठी नाही, तर भावी विद्यार्थी या पद्धतीनेच घडला गेला पाहिजे, अशा पद्धतीची तुम्ही महती आणि माहिती सांगत आहात. पूनमजी, म्हणजे आता हे सरांनी सांगितलं की तुम्ही हे करता, तर यामध्ये नेमकं तुम्ही काय करणार आहात, तुमच्या SOPs काय आहेत किंवा या टेस्टसाठी लागणारा कालावधी काय असतो. या टेस्टच्या माध्यमातून काय होतं की स्वॉट ॲनालिसिस केलं जातं. स्वॉट ॲनालिसिस म्हणजे अर्थात स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. तर टेस्ट केल्यानंतर आपल्याला हे तर लक्षात येतं की त्याच्यामध्ये ॲबिलिटीज काय काय आहेत, पण इम्प्रूव्हमेंट करण्याच्या जागा पण आहेत. तर टेस्ट केल्यानंतर काउन्सिलिंग एकतर आपलं लगेच होतं. ऑडिओच्या माध्यमातून एक काउन्सिलिंग मिळतं आणि ते काउन्सिलिंग मिळाल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की विकनेसेस काय आहेत आणि ते इम्प्रूव्ह कशा करायच्या. आता हे करून आपण त्या विद्यार्थ्याची किंवा त्या मुलाची साथ सोडत नाही आहोत, आपण थ्रूआउट त्यांच्यासोबत राहतोय. आणि हे डेव्हलप करण्यासाठी आपण एक मॉड्यूल तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये 5 ते 6 मॉड्यूल्स येतात आणि त्या मॉड्यूल्सवरती त्याला प्रॅक्टिस करायची आहे वारंवार. आणि जेव्हा त्याची ही प्रॅक्टिस कंप्लीट होते तेव्हा त्याला पुन्हा एक टेस्ट द्यायची आहे. अशा पद्धतीनं वर्षभराचा हा प्रोग्राम आहे आणि वर्षभरात पालकांना सुद्धा एक आत्मविश्वास निर्माण होतो आपल्या मुलांविषयी की हो, ज्या ज्या अडचणी होत्या त्या अडचणी तो पार करतोय, अभ्यासामध्ये बदल दिसतोय, त्याच्या रीडिंग कॅपॅसिटीमध्ये बदल दिसतोय.
त्याच्या कॉन्सन्ट्रेशन स्किल्समध्ये बदल दिसतोय. जर आपण गुगल करायला गेलो तर कॉन्सन्ट्रेशनचे पॅरामीटर्स काय आहेत हे आपल्याला कदाचित गुगल पण नाही होणार आहे. तर कॉन्सन्ट्रेशन वाढवता पण येऊ शकतं आणि कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी जर त्याला लिमिटेशन्स येत असतील तर ते कसं करता येईल ह्याची जडणघडण करण्यासाठी सुद्धा आपण काही मॉडेल्स तयार केलेले आहेत ज्याचा त्याला लाभ होतो. जसं मी मगाशी म्हटलं की 200पेक्षा जास्त थेअरीजचा आपण अभ्यास केला आणि 3,85,000पेक्षा सुद्धा जास्त कोड्स आपण सॉफ्टवेअरमध्ये ॲनालाइज केलेले आहेत, निर्माण केलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून 61 पॅरामीटर्सवर आपण काम करतो. तर 61 पॅरामीटर्सवर जर काम केलं आणि वयाच्या 8 ते 9 वर्षापासूनच जर आपण त्या मुलांसोबत राहिलो आणि सतत त्या मॉडेल्सवरती त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली तर हमखासपणे त्यांच्या अभ्यासामध्ये ओव्हरऑल त्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये बदल होताना आपल्याला नक्की दिसतात. चंद्रशेखर सर, म्हणजे हा एक्झॅक्ट आता यांनी असं सांगितलं की 61 मॉड्यूल्स म्हटलंय, पण हा कार्यक्रम राबवला कसा जातो मुळात आणि याच्यातनं काय गोष्टी स्पष्ट होतात, पालकांना असेल किंवा पाल्याला असेल? आपण पहिल्यांदा मुलाच्या बिहेवियरवरती प्रकाश टाकूयात. 21 नोबेल पारितोषिक विजेत्या लोकांनी ॲज अ टीम एक खूप चांगलं वाक्य मागच्या काही दिवसांमध्ये कोट केलेलं आहे त्यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये. ते वाक्य असं आहे की इट्स नॉट युअर हॉरॉस्कोप बट युअर नेचर डिटरमाइन्स युअर फ्युचर. मुलाच्या स्वभावाची जडणघडण, निर्णया सिच्युएशन्सला तो रिॲक्ट कसं करतो, केस स्टडीज या पद्धतीने त्याला प्रश्न विचारून त्याचा ॲप्रोच, त्याची रिॲक्शन हे सगळं या टेस्टद्वारे समजून घेतलं जातं, मेजर केलं जातं आणि त्यावरती त्याला काउन्सिलिंग केलं जातं. म्हणजे आईवडिलांबरोबर कसं वागायचं इथपासनं ते समाजाच्या इतर घटकांशी त्याचा संबंध येतो, त्या घटकांशी रिस्पेक्टफुली कसं वागायचं ही पण माहिती काउन्सिलिंगच्या वेळेला त्याला सांगितली जाते. त्यामुळे एक चांगला ह्युमन बिंग या टेस्टच्या नंतर तर घडतोच. ह्या पलीकडे त्याची कॉन्सन्ट्रेशन पॉवर ही काय आहे, तो किती कॉन्सन्ट्रेट करू शकतो. मनोवैज्ञानिकांनी असं सांगितलेलं आहे स्पष्टपणे की जो माणूस 24 ते 28 मिनिटं कॉन्सन्ट्रेट करून एखादी गोष्ट पाहू शकतो, आकलन करू शकतो, तो माणूस अपेक्षित पातळीला पोचलेला असतो. समजा आमच्या MQ टेस्टमध्ये त्याची कॉन्सन्ट्रेशन पॉवर X ही मेजर झालेली आहे. आता कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढवताच येत नाही का? ऑफकोर्स वाढवता येते. त्याच्याकरता आमच्याकडे मॉड्युलर ट्रेनिंग प्रोग्राम आहे. त्यानंतर त्या मुलाची स्मरणशक्तीची टेस्ट या ठिकाणी घेतली जाते. म्हणजे तो नंबर्स कसे लक्षात ठेवतो, शब्द कसे लक्षात ठेवतो, वाक्य कशी लक्षात ठेवू शकतो याचं मेजर घेतलं जातं आणि स्मरणशक्ती विकसनाकरता सुद्धा त्याला एक्सरसाइजेस दिले जातात. ह्या पलीकडे न्यूमरिकल ॲबिलिटी, कॉम्प्रिहेंडिंग ॲबिलिटी. न्यूमरिकल ॲबिलिटी म्हणजे आकड्यांशी कसा तो खेळू शकतो. कॉम्प्रिहेंडिंग ॲबिलिटी म्हणजे त्याला एखादा परिच्छेद आपण वाचायला दिला तर तो त्याचं आकलन कसं करून घेतो आणि त्याच्यावरती आधारित प्रश्नांची उत्तरं कशी देतो. त्यानंतर व्हर्बल ॲबिलिटी. या सगळ्या ज्या ॲबिलिटीज आहेत त्या ॲबिलिटीजचं अतिशय ऑब्जेक्टिव्ह मेजर या टेस्टमधनं मिळतं. नुसतं मेजरच मिळत नाही तर सोल्युशनही त्याच्यावर दिलं जातं की जे वापरून जी काही त्याची ॲबिलिटी रेकॉर्ड झालेली आहे ती तो कशी इम्प्रूव्ह करू शकेल. वन डे स्टँडसारखा आमचा कार्यक्रम नाही आहे की एक दिवस भेटा, टेस्ट घेतो, लगेच रिझल्ट मिळेल, मग काउन्सिलिंग करतो. काउन्सिलिंग झालं एकदा की तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी, असा आमचा प्रोग्राम नाही आहे. आम्ही विद्यार्थ्याला संबंध वर्षभर आमच्याबरोबर बांधून ठेवणार आहोत. पहिली टेस्ट झाल्यावरती निकाल येईल, त्याच्या सगळ्या प्रकारच्या ॲबिलिटीजचं मेजर येईल, कमतरता कळतील, उणीवा कळतील, प्लस पॉईंट्स कळतील, प्लस पॉईंट्स कसे इम्प्रूव्ह करायचे, उणीवा कशा दूर करायच्या
या सगळ्याचा विचार काउन्सिलिंग माध्यमाद्वारे त्याला सांगितला जाईल आणि मॉड्युलर फॉर्ममध्ये एक्सरसाइजेस दिले जातील. 6 महिन्यानंतर अजून एक टेस्ट होईल आणि पालकांना असं दिसलं बरं का, आता 25,000 लोकांनी याचा लाभ घेतला आहे. त्यांना दिसलं हे की 6 महिन्यात या सगळ्या प्रोसेसमध्ये आमूलाग्र बदल, पॉझिटिव्ह बदल हा त्यांच्या ॲबिलिटीजमध्ये झालेला आहे. पुन्हा दुसऱ्या टेस्टनंतर तसंच काउन्सिलिंग होईल. पुन्हा त्याला थोडेसे ॲडव्हान्स्ड एक्सरसाइजेस दिले जातील मॉड्युलर फॉर्ममध्ये ऑनलाईनच. मुलगा हे एक्सरसाइजेस करत असताना पालकांनी ते मॉनिटर करणं, इन्व्हिजिलेटरची भूमिका निभावणं हे मात्र पालकांना आवश्यक आहे. ते त्यांनी करायलाच पाहिजे. हे पूर्वी पालक जमेल तसं, जमेल त्या पद्धतीने मुलाच्या मनाची जडणघडण करण्याचा प्रयत्न करायचे. आता त्यांच्याकडे MQ टेस्ट आणि आमची संबंध सिस्टीम हे साधन आहे. ते साधन पालक वापरत असतील, पण ते वापरत असताना मुलावरती त्या माध्यमाचे, त्या साधनाचे संस्कार घडवत असताना पालकांनी ते संस्कार मुलगा आपल्यावर घडवून घेतो की नाही हे मॉनिटर करणं ही पालकाची जबाबदारी आहे. 1 वर्ष झालं की पुन्हा टेस्ट होईल आणि हा कार्यक्रम 8व्या-9व्या वर्षी सुरू करायला पाहिजे आयडियली. पण आता उशीर झालेला आहे. तुमचं वय 12-13 झालेलं आहे, 17-18 झालेलं आहे. पण असं म्हणतात ना की इट इज नेव्हर अ रॉंग टाईम टू स्टार्ट अ राईट थिंग. तुम्ही केव्हाही ह्या टेस्टला स्वतःला एक्सपोज करू शकता आणि तुम्ही कुठल्याही क्षणापासून स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याच्या प्रयत्नांना सुरुवात करू शकता. तर हा कार्यक्रम हा अतिशय चांगल्या पद्धतीने राबवला जाणार आहे. शेवटचं सांगतो की आमचा असा प्रयत्न असेल की वर्षभर मुलांना त्यांचा फक्त 3 ते 5 मिनिटाचा वेळ दिवसाचा घेतला जाईल. त्यात त्यांना आम्ही कोटेबल कोट्स आणि त्याचं जीवनाशी असणारं नातं हे समजून सांगू. आठवड्याला 1-2 मोटिवेशनल क्लिप्स असतील. आदरणीय अब्दुल कलामांपासनं ते आताचे मोटिवेशनल वेगवेगळे स्पीकर्स आहेत, त्यांची परवानगी घेऊन त्यांच्या स्पृहणीय अशा ज्या क्लिप्स आहेत त्या त्यांना दाखवल्या जातील. असं म्हटलं जातं की इट्स नॉट युअर ॲटिट्यूड बट युअर ॲटिट्यूड डिटरमाइन्स द अल्टिट्यूड ऑफ युअर लाईफ. महत्त्वाचं काय आहे तर ॲटिट्यूड. ॲटिट्यूड बिल्डिंगसाठी सुद्धा आम्ही वर्षभर त्या मुलाच्या प्रयत्न करणार. म्हणजे माझी अशी पालकांना खरंच विनंती आहे की इतकी चांगली सिस्टीम आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतो आहे आणि अनबिलिव्हेबली कमी किमतीमध्ये घेऊन येतो आहे. तुम्ही या सिस्टीमचा लाभ हा जरूर घ्या. जो मोबाईल नंबर फ्लॅश केला जातो आहे त्या नंबरवर तुम्ही फक्त एक मिस कॉल द्या. आमची बॅक ऑफिस मॅनेजमेंट टीम तुम्हाला संपर्क साधेल, सगळी माहिती देईल. कारण लिमिटेड वेळामध्ये एवढं सगळं सांगणं शक्य नाही. विजेच्या लखलखाटाच्या प्रकाशामध्ये हिमालयाचं दर्शन घडवून नाही आणता येत. तो प्रयत्न आम्ही केलेला आहे. पण जास्ती माहिती बॅक ऑफिस मॅनेजमेंटकडनं मिळेल. ताबडतोब तुम्ही स्वतःला या टेस्टच्या ढाच्यामध्ये गुंतवून घ्या आणि आजपासून तुम्ही तुमच्या पाल्याच्या विकासाची सुरुवात करा. सर, तुम्ही जसं म्हणताय, पूनम मॅडम, मी तुमच्याकडे येतो की मुळात एखाद्यांना ही टेस्ट द्यायची असेल तर त्यांना काय तुम्ही मार्गदर्शन कराल? नक्कीच. बेहरे सरांनी जे म्हटलं त्यालाच कंटिन्यू करेन. एकतर स्क्रीनवरती जो नंबर आहे त्याला मिस कॉल द्या आणि मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला समोरून कॉल करण्यात येईल आणि इत्थंभूत सगळी माहिती देण्यात येईल. कारण इथं वेळेचं थोडंसं आम्हाला बंधन असल्यामुळं खूप काही सांगता येणार नाही, पण सांगण्याजोगं बरंच आहे. जसं तुम्ही विचारलं की टेस्ट कशी द्यायची, एकदा पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ठरवलं की येस आम्ही MQ टेस्ट देणार आहोत तर घर बसल्या ही टेस्ट देता येते. आणि टेस्ट दिल्यानंतर लगेचच त्याचा जो रिपोर्ट असतो तो आपल्याला येतो PDF फॉर्ममध्ये आणि त्याची काउन्सिलिंगची ऑडिओ क्लिप पण आपल्याकडे येते. ती व्यवस्थित ऐकून आपल्याला त्याच्यामध्ये जसं स्वॉट ॲनालिसिस, पहिला स्वॉट ॲनालिसिस आपला व्यवस्थित इथे होतो. ते झाल्यानंतर विद्यार्थ्याला जे मॉड्यूल येतात ते मॉड्यूल जसा त्याला वेळ मिळेल, त्याची शाळेचा अभ्यास असतो, त्याचे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज काही सुरू असतील तर त्याचेही काही क्लासेस असतील, ते सगळं करून तो ते मॉड्यूल्सचा अभ्यास करायला सुरुवात करतो. हे करत असताना हे बोरिंग नाही आहे.
सगळ्यात महत्त्वाचं हे अजिबात बोरिंग नाही आहे. तो ते एन्जॉय करेल, थरली एन्जॉय करेल आणि पालकांनाही लक्षात येईल की जर त्याची रीडिंग कपॅसिटी कमी होती किंवा त्याला नंबर्स ओळखणं किंवा मॅथ्समध्ये काही अडचणी येत होत्या, तर हे जे आपले मॉड्यूल्स आहेत ते एक्सरसाइजेस करून त्यांच्या लक्षात येईल की नाही हे त्याला सोपं होतंय, सहज जाते. म्हणजे लहानपणापासूनच आपलं ध्येय गाठणं सोपं होऊन जाणार आहे. म्हणजे आतापर्यंत मला असं म्हणता येईल की MQ टेस्ट नव्हतं, त्यामुळे नॅव्हिगेशन सिस्टीमच नव्हती मुलांना की अभ्यास कसा करावा. घरचे पेरेंट्स म्हणतायत, पालक म्हणतायत की बाबा अभ्यास कर, पण कसा करू हेच आपण आतापर्यंत सांगू नव्हतो शकत. तर MQ टेस्टच्या माध्यमातून ही नॅव्हिगेशन सिस्टीम विद्यार्थ्यांना मिळाली आहे. सो दॅट एक पर्टिक्युलर प्रॅक्टिस करत छान डिसिप्लिन राहून ते आपली ग्रोथ इथे करू शकतात. सेकंड अजून मला सांगायचं आहे की ज्या वेळेला ह्या मॉड्यूल्सचा अभ्यास ते करतात आणि जेव्हा सेकंड टेस्ट ते देतात, त्या सेकंड टेस्ट त्या थोड्याशा काही स्टेप्स पुढच्या असतात, ॲडव्हान्स असतात. त्याच्यामध्ये त्याचाही कॉन्फिडन्स येतो आणि ही सुद्धा टेस्ट अजिबात बोरिंग नसते. सगळ्यात महत्त्वाचं हे एक्सरसाइजेस करताना तो थरली एन्जॉय पण करेल आणि त्याला मजा येईल. तो स्वतः म्हणेल की आता थर्ड टेस्ट कधी मला द्यायची आहे, तर त्याला लगेच आपण देऊ शकतो की हे मॉड्यूल्स आहेत, ह्या मॉड्यूल्सचं तुला एक्सरसाइजेस करायचे, ते अभ्यास करायचा आहे आणि मग तुझी थर्ड टेस्ट होईल. तर वर्षभराचा हा एक प्रोग्राम आहे. ह्याच्यामध्ये सपोज जसं सरांनी सांगितलं 8 ते 9 वर्षाचा मुलगा आहे किंवा मुलगी आहे, त्यांनी ही टेस्ट द्यायला सुरुवात केली, तर 10वी पर्यंत त्याच्यामध्ये इतके बदल दिसतात की 10वीला तो अतिशय विश्वासाने एक कुठलं तरी फील्ड निवडू शकतो, ज्या फील्डमध्ये तो जाईल. कुठल्याही प्रकारचा गोंधळ, कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन त्याच्यामध्ये नसेल. म्हणूनच मला असं वाटतं 25,000 स्टुडंट्स जे आमचे सक्सेसफुल करिअर गायडन्स त्यांना मिळालेला आहे किंवा त्यांचा स्वतःचा जो काही वैयक्तिक विकास झालेला आहे तो या MQ टेस्टच्या माध्यमातून या मॉड्यूल्समुळेच झालेला आहे. ज्या पद्धतीनं आम्ही त्यांचा साथ धरून ठेवलेला आहे, हात सोडलेला नाही आहे. टेस्ट झाली, काउन्सिलिंग झालं, विषय संपला असं नाही, सतत आम्ही त्यांच्या संपर्कात राहतो. त्यामुळेच कदाचित हे सहज शक्य झालेलं आहे. सर तुम्हाला बोलायचं पण फक्त अगदी 10 सेकंद. येस, एक फार महत्त्वाचा मुद्दा मला तुमच्यासमोर मांडायचा आहे. बऱ्याचदा मुलगा सिन्सिअर असतो, अभ्यासही करत असतो, पालकांच्या डिसिप्लिनेरियन आयडिओलॉजीला रिस्पॉन्सही देत असतो, पण तरीही त्याची डेव्हलपमेंट होत नसते आणि सगळे कन्फ्यूज्ड असतात. आरडाओरडा होतो मुलावरती, पालक मुलांमधली नाती बिघडतात, अनेक प्रॉब्लेम्स येतात. पण इथे कुठेही असा प्रयत्न केला जात नाही की त्या मुलाला कुठला लर्निंग रिलेटेड डिसीज आहे का. असं असू शकतं की सिन्सिरिटी आहे, पर्पज आहे, सगळं आहे, पण लर्निंग रिलेटेड डिसीजचा तो मारा असल्याकारणाने तो मुलगा बिचारा परफॉर्मन्स करू शकत नाही आहे. तर असा कुठला डिसीज असेल तर तो सुद्धा या टेस्टमधनं आयडेंटिफाय होऊ शकतो. योग्य वेळी त्याच्यावरती आपल्याला निदान करता येतं. थोडक्यात योग्य नियोजन असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी एक कुठली तरी शास्त्रीय पद्धतीची जोड असलेली टेस्ट करणं गरजेचं आहे, ज्याच्यातून आपल्याला उत्तमरित्या म्हणजे आपल्या पाल्याला देखील एक व्यवस्थितरित्या यशस्वीरित्या शिक्षण, करिअर आणि पुढचं आयुष्य त्याला उभारता येऊ शकतं. सर तुम्ही आज दोघंही इथे आलात आणि छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. हॅलो 24 तासमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे